हॅलो, कसे आहात? ओके ओके चलो. बरं, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा जरा व्लॉग हा वेगळा आहे. सो काय आहे कसं आहे ते आपण नेहमीप्रमाणे आपण रस्त्यामध्ये सांगूच. आणि आज आपण महत्वाचं म्हणजे आज आपण वेळेत चाललोय. वेळेत चाललोय ना? येस. मी घाई केली म्हणून आपण वेळेत आहोत. पटलं. बरं चलो, बाय बाय, भेटूया मध्ये रस्त्यामध्ये. सो बाय. हार्ट खाऊन टाकते. झोपलं रे, झोपले म्हणून थोडा रिलीफ आहे. ओके. सो आम्ही चाललोय एका इव्हेंटला, ज्याच्यामध्ये म्हणजे माझा पहिला इव्हेंट आहे, आयुष्याचा पहिला इव्हेंट आहे, ज्याच्यामध्ये मला VIP गेस्ट म्हणून बोलवलंय. तर ते आहे ठसका मराठी प्रोडक्शनचं आहे आणि मित्राचंच आहे, अक्षय पाटील त्याचं नाव आहे. अक्षय पाटील आहे. त्यांनी आता इंस्टाग्रामला अक्षत पाटील लिहिले. त्याला विचारणार आहे, अक्षत का ठेवलंस रे? हा. सो तो इव्हेंट आहे, त्या इव्हेंटसाठी चाललोय. आणि मी बायको म्हणून चालली याची, बाकी काही नाही. कंटाळा घरात, संडे आहे मस्त. तर म्हटलं चला एक छोटीशी ट्रिप होईल म्हणून आम्ही चाललोय. सो भेटूया तिकडे. लिटिल काय नाव? लिटिल वर्ल्ड मॉल खारघरला आहे, तर तिथे आहे इव्हेंट. सो दाखवेन तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मस्तपैकी. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. वॉटर एंट्री ब्रो. कुठे? हा, गाडी पण आहे. आणि हा जो मध्ये दिसतोय तो आहे अक्षय पाटील. त्याचा हा इव्हेंट आहे, नंतर ओळख करून दाखवतोच. तर आम्ही इकडे पोहोचलोय आणि हे आमचे सेलिब्रिटी नाही काय VIP गेस्ट. कसं वाटतं प्रतीक? मस्त, छान वाटतंय. कसं गुलाबी झालायच एकदम. पहिलीच वेळ आहे ना. आमचं शेंडेफळ धावतं इकडे तिकडे. त्याला मजा वाटते. हो. त्याला ब्लॉग मध्ये शेट VIP कोचवर बसलेले आहेत. असावं आणि आपल्या आयुष्यात येणारे क्षण हे मोदका इतके गोड असावे, असा आपण बाप्पाजवळ आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. बरं, जरा जोरात आवाज सगळ्यात गणपती बाप्पा मंगलमूर्ती. खूप मोठा शौक होतो, तर तो पोस्टपोन केला. पण मला हा शौक करायचा होता. जेव्हा सुरू केलं, लिटरली शेवटच्या महिन्यापर्यंत एकही पार्टिसिपेंट होता. फक्त एक मुलगी होती, रश्मी सिंग म्हणून. तिने जानेवारीमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं. त्याच्यानंतर हळूहळू आले. प्रत्येक पालकांचे स्वप्न असतं की माझ्या मुलाने कुठेतरी प्लॅटफॉर्म दिसलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जर तो प्लॅटफॉर्म मी देऊ शकतो तर मग मी तो देणार. ओके. आणि या शो बद्दल झालं तर मला
विजन माझं हेच आहे की ठसका म्युझिक अँड एंटरटेनमेंटला मला भरपूर साऱ्या शाखा आहेत माझ्या, त्या मला पॅन इंडिया पोहोचवायचं आहे. जसं स्वप्नसुंदरी आहे, याला सुद्धा पॅन इंडिया पोहोचवायचं मला. याला घेऊन सुद्धा अजून खूप काही विजन्स आहेत माझे, आणि ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगेल. बाकीचा विषय मी पुन्हा बोलेल अजून इन डिटेलमध्ये. पण माझी आज इच्छा आहे की काजलने बोलावं. माझी खरंच खूप इच्छा आहे. मी तिला सो फायनली गुड इव्हनिंग सगळ्यांना. सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि खूप पेशन्सनी सगळे इथे हजर आहात, तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. आणि आतापर्यंत आम्ही एवढं सगळं म्हणजे अप्स अँड डाऊन्स बघितले ह्या इव्हेंटचा स्टार्ट तो आता एंडपर्यंत. तर खूप धन्यवाद सगळ्यांनी, खरंच खूप प्रतिसाद दिला आम्हाला, त्याचबद्दल खूप थँक्यू. आपल्या ज्युरीजसाठी त्याचबरोबर मी दुसरे ज्युरीज आहेत, मी त्यांना इथे स्टेजवरती इन्व्हाइट करते. आहेत आणि त्यांचे आपण व्हिडिओज जे आहेत ते सोशल मीडियामध्ये बघत आलेलो आहोत. सो एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी सई मॅमला स्टेजवरती येण्याची विनंती करते आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंगेश ठाकूर यांच्यासाठी. शॉर्ट बियर्ड विनर 2023, मिस्टर महाराष्ट्र फर्स्ट रनर अप 2023, स्टार डायमंड विनर पुणे 2024, कपल ऑफ महाराष्ट्र विनर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. खरं तर मी तुमच्या तिघांकडे माईक सुपूर्द करणार आहे. थोडंसं तुम्ही सगळ्या कंटेस्टंटना थोडं बेस्ट विशेष इथे द्यायचंय. मग सर तुमच्यापासून सुरुवात. मॅमपासून येस, लेडीज फर्स्ट. गुड इव्हनिंग ऑल. काही जण ओळखताय सो या सगळ्या जरी इतक्या सुंदर दिसतात आणि त्यांचे कॉस्ट्युम ज्यांनी केलेले आहेत त्या उर्मिकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खूप सुंदर कॉस्ट्युम केलं. मनापासून जगते, सतत काहीतरी नवीन शिकत राहणे, स्वतःमधली क्रिएटिव्हिटी जिवंत ठेवणे आणि प्रत्येक संधीचं सोनं करणे. इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांना आणि परीक्षकांना माझा नमस्कार. मी रायगडची कन्या मावकर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्या टीमसाठी. बाय. अरे उसे पसंद आ गया वो.
सोबत? तू छोटू सोबत खेळशील का? तिला चालता येत नाही? तिला चालता येत नाही? चालता येत नाही तिला? भार्गवी सारखी आहे ना ती छोटीशी. तुमच्या फॅमिली मेंबर्सचे म्हणजे विष्णू चढायचं नाही हा. विष्णूला गाडी चालवायची आहे. ओह माय गॉड. हा बाबाचा कार्यक्रम चालू आहे वर आणि आम्ही इथे गेम खेळतोय. हा तू नुसताच बसलायस, गेम खेळतच नाहीयेस. कॉइन्स कलेक्ट करायचेत, नुसताच बसतोयस. राईट लेफ्ट काहीतरी कर. हा विष्णू. 2,000 years later. Dream is to become a successful model one day. Thank you for giving me this great chance. Thank you. म्हणजे काय आहे ना, नेल्स बघा, बघताय ना किती एफर्ट्स टाकलेत. हे पण नेल्स बघा, किती एफर्ट्स, म्हणजे क्या बात आहे. सुमन, हा येस, कॅरेक्टरमध्ये लगेच आले ती. तसं काही तिने खरोखरच मला तिथे डॅडी, तिला मम्मी, तिने आपलंसं करून घेतलं आपल्याला. ही आहे तर क्रेडिट दिलं जातं. मी कायच नाही, शूट नाही आम्ही मेनली. तुम्हाला काय बोलायचं, मी ऍक्टर. मला आवडला, तुम्ही त्यामध्ये आहात, तर तुम्हाला कसं वाटतंय? आज उद्या लॉन्च होणार आहे गाणं. हॅपी आहे तू? हॅपी आहे? आणि विष्णूला मस्तपैकी मित्रमैत्रिणी भेटल्या तिकडे आणि सो हॅपी. विष्णू तू होता? मार खुशी रेकॉर्ड होते तुझे बोलतात. सेलिब्रिटी कोणाचे घेऊन फिरताय? माझंच आहे आणि मग हे मित्राच आहे. यात चांगलं नाहीये तरी. ओके. मी ॲक्च्युली मी आता ब्लॉगिंग सुरुवात केली. हां, तर मी आता हा आपला जो इव्हेंट आहे त्याचा ट्रॅव्हल ब्लॉग. नाईस. तर मला असं विचारायचं की ही कन्सेप्ट जी आहे स्वप्नसुंदरी, तर त्याच्याबद्दल तू थोडंसं काहीतरी सांगावं. 2 वर्षाआधी मी एक शो अटेंड केला होता ॲज अ गेस्ट आणि मला तो शो खूप आवडला आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण पण असं काहीतरी करू शकतो. आपल्याकडे सोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहेत, आपण करूया बोललो. आणि माझा पहिला एक्सपिरियन्स खूप काही मला शिकवून गेला आणि दुसरा एक्सपिरियन्स मला खूप काही देऊन गेला. असं वाटतं आणि मी खूप खुश आहे आणि आजचा शो सक्सेसफुली ठरलेला आहे. रिझल्ट पण ज्युरीने खूप छान काढला आणि मला खरंच आनंद आहे की दादा माझ्या पहिल्यांदा आला आणि मला थँक्यू सो मच. पूर्ण शेवटपर्यंत थांबला बिचारा. अलिबागवरून पनवेल खारघरला आलाय, ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी आणि नक्कीच आम्ही लवकरच सोबत तुम्हाला दिसू कुठेतरी. येस. आणि भावासाठी काय पण. आणि बाय द वे ह्याचे एक गाणं रिलीज झालेलं आहे, त्याचं मी लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचं एक गाणं येतं आहे, ज्या पार्ट 2 आहे त्याचं, झिम्मा 2.
आणि झिम्माडूचा मी ॲक्च्युली फॅन आहे. थँक्यू. आणि झिम्माडूचं जे एक होतं ना की ती विटी दांड होतं हा. ते पण कमाल झालंय. तो टीजर होता, टीजरची पण मी लिंक टाकणार आहे. सो दोन्ही पण बघा तुम्ही. थँक्यू. ओके आणि थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा ठसका मराठीला, ठसका सॉनिकला फॉलो Yes. करा ठसका मराठीला आणि अक्षय पाटीलला सुद्धा फॉलो करा. थँक्यू सो मच. ओके ओके बरं आता हे मला थोडंसं बोलायचं आहे. हे जरा बंद करू मी एक मिनिट. म्हणजे प्रत्येक प्रवासात प्रत्येक इव्हेंट नंतर उपाशी राहणं असं काय म्हणजे ठरवून कसं काय फोकस पण नाही होतच. छच्या फोकस पण नाही फोकस नाही होतच. होत आहे. झालंच. झालो. म्हणजे कसं काय असं करू शकता. गेल्या ट्रिपला पण तेच आम्हाला दोघी पोरींना बिचाऱ्या उपाशी ठेवलीस. आता स्वतःच उपाशी आहेस. मी तुला विमानतळ दाखवतो ते बघ. विमानतळावर विमानतळावर जेवायला जायचं आता रात्री 1:45 वाजता. विमानतळावरती जेवायला नाही जायचं. विमानतळावरती तुम्हाला ते बघून जरा भूक तुमची क्षमेल. नाही, अजिबात नाही. भुकेला माफी नाही. बरं आपण पुढे जेवूया. कधी 1:45 वाजला तर कधी जेवण मिळणार आहे. मिळेल मिळेल पुढे पण थँक मिळेल. गॉड मम्मीने आपल्याला विसण्यासाठी डबा दिला होता. शो काय केलं असतं माझ्या बोग्याने. हो, तुम्ही दोघांनी थोडंफार खाल्लेलं आहात. मी आता एक छोटासा बर्गर मला तो अक्षयने ह्याला दिला होता, तो मी खाल्ला. ठीक आहे एवढं काय नाही. खाऊ आज तसंही मला थोडंसं पोट भरलंय. हो चीफ गेस्ट होतास ना तू. हो चिप गेस्ट होतं थोडंसं पोट भरलं. ड्राईव्ह कर हायवेला. सो आम्ही आता घरी पोचलेलो आहोत आणि किती वाजले फायनली 3 वाजलेलेत. म्हणजे आपला नेहमीसारखा प्रवास झालेला आहे. अशा प्रकारे थोडीशी माझी पण चूक होती की मी ड्रायव्हर काय राईट याचा सोडून मी लेफ्ट त्याच्या आगावपणामुळे आम्ही रस्ता थोडासा चुकलो आणि दुसरा रस्ता घेतला. खूप लांबून. हो आणि खूप लांबून आलोय आम्ही. जवळजवळ उरणचा रस्ता आम्ही पकडला आणि उरण नंतर दादरा त्याच्यानंतर दादर आणि काय तरी हमरापूर मार्गे आम्ही पेण आणि मग अलिबाग असं वाया 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 आलो. पण ठीक आहे आता काय बोलणार. असते तर होते चूक. नेक्स्ट टाइम तशी चूक होणार नाही. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो बाय बाय. गुड नाईट. तू पण बोल. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय गुड नाईट. चलो सी यू बाय. आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सो बाय बाय.